कसं असतं ना, मोबाईल आणि प्रियसी एक सारखेच असतात. एकदा आयुष्यात आले ना की चिकटलेच म्हणून समजायचे. मग तुम्ही पण त्याच्याशिवाय राहू शकत नाही या. आपल्याला कसं वाटतं, चार चौघात आपलीच भारी दिसावी, मग त्याचे कॉलर ट्यून बदला, कव्हर बदला. अरे लेकराची लंगोटा एवढी बदलत नाही जेवढ्या त्या फोनच्या कॉलर ट्यून. म्हणून सांगते पोराओ, ऐका, प्रियसी ही मोबाईल सारखी असते आणि बायको ही लँडलाईन सारखी असते. 24 तास घरात आणि हवं तेवढंच बोलायचं. बाई मी काय म्हणता, तुम्ही मोबाईल आहे का तुमचा लँडलाईन झालाय? काय का? मी अजून मोबाईलच आहे. त्या मला पण एक लँडलाईन पाहिजे होता. माझ्या आईला चायनीज नूडल खूप आवडतात. थोबाड बघितलंय का आरशात? पुढचं सांगा, कामाचं बोला. हा मोबाईल बदलून द्या. गॅरंटी कार्ड कुठे दाखवा. त्याचा जीव गेलाय ना पार, मरायला आले ते, कसं द्यायचं बदलून? नाही ह्याच्यावर तारीख आहे. मला मोबाईल पाहिजे बदलून. नाही मिळणार. पाहिजे. नाही मिळणार. पाहिजे. नाही मिळणार. ठीक आहे. हा निघा, सायोनारा. कशाला आलं रे? मोबाईल घ्यायला आलोय. बकवास कंपनी. आल्या आल्या बाहेर पडल्या मोबाईल मधून. एवढं मोठं, एवढ्या आल्या. मी काय आला असा फोन लावला, इकडून आली गेली, इकडून बाहेर पडली. कानाला होल तसंच आहे. घेऊ नको जा ना, घेऊ नको. तुझी माझी फुकट मध्ये जाहिरात चालवली आहे ना, कर आणि हे 2 फुकटचे मोबाईल घे आणि निघ. यो बाबो, 2 फुकट मोबाईल. थँक्यू थँक्यू. बोकुची बोकुची. वेलकम असतं ते चायनीजमध्ये. उद्या पेपरात बातमी येणार, कोकणी माणसाने शिकवला चायनीज कंपनीला धडा. अनंत आणि राशी, वाह. एक माझा पण थोडासा प्रॉब्लेम होता मोबाईलचा. काय? मोबाईल घेतला की नाही, तर ते म्हणलं की याला कोड टाका, कोड. कोड टाकला आणि तो आठवूनच नाही राहिला. आता विसरलो मी. लॉक झाला? हा लॉक झाला. अच्छा. हा मग कुठेतरी लिहून ठेवलेला असेल ना? नाही लिहून ठेवलेला आहे ना मी तो. मग कुठे आहे ते? ह्याच्याच गॅलरीत लिहून ठेवलेला आहे. मरा. ज्याच्याकडे मोबाईल असेल त्यांना हे प्रॉब्लेम येतातच. काही दिवसांनी काहीतरी साधारणपणे पत्र्याला मोबाईल लावल्यानंतर तो नाही बदलून मिळणार. पण ती तक्रार आणि ती गंमत फारच होती भारी. मजा मजा, छान. ठीक, तुझ्यासाठी हे माझ्याकडे अनंत सफरचंद. सफरचंद मिळालेला आहे. सफरचंद मिळालेलं आहे. आणि राशीला काय मिळालंय? आणि राशीत येतोय हा आंबा. डॉक्टर, Yes. काय मिळणार आहे दोघांना कष्टात? अनंत ठीक. सफर. सफरचंद. आणि राशी काय चुकलं? थोडं ते चायनीजमध्ये पण घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे मी जसं सांगितलेलं. नाही मला इंडियनच आवडतं, चायनीज कोण. सो ऑल द बेस्ट आणि शुभेच्छा तुला. मंडळी, आता तो क्षण आलेला आहे ज्याची आपण कधीच वाट बघत नसतो, म्हणजेच एलिमिनेशनचा. आपण आता येऊन पोचलोय होऊ दे व्हायरलच्या 5व्या राऊंडमध्ये. 4थ्या आणि 5व्या राऊंडची मार्कांची जी बेरीज आहे त्यावर ठरणार आहे की आज इथून कोण आपल्याला निरोप देणार आहे. यापुढे प्रत्येक आठवड्यात या मंचावरनं फक्त एक स्पर्धक एलिमिनेट होणार आहे, कारण आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जात चाललो आहोत. बोलवूया कबूतर काकांना. या काका. रेडी, स्टार्ट.
अनंत ठीक. तर अनंत, तू इथून जातोयस आणि मला पर्सनली खूप वाईट वाटेल. अर्थात तुम्ही कुणी गेला असता तरी हेच वाटलं असतं, कारण आता तुम्ही सगळे खूप जवळचे झालाय. जरी तू आत्तापुरता इथून जात असलास तरी सुद्धा तू या मंचाचा भाग असशील भविष्यात. याचे कारण कोकण महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे, तसंच हा कोकणी माणूस या मंचाचा अविभाज्य घटक असेल नक्कीच. इथे बरेच दिवस राहिलो, मजा आली. संगत सगळे साथ दिली आणि सगळ्यांनी पण मजा आली. पण आम्ही तुमच्यासाठी इकडे आहोतच, कधी काही लागलं तर या. रमेश परदेशी तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक सिनेमे केलेले आहेत, पण 2018चं वर्ष तुम्हा मित्रांसाठी खूप महत्वाचं आहे. काय सांगाल? 2018चं वर्ष आमच्यासाठी तुमच्या भाषेत खतरनाक आहे. कारण सिनेमा करतानाच प्रवीणला तो कॉन्फिडन्स होताच की याचं काय होणार आहे, पण मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स तुम्हाला होता. खरंय. हो, कारण चला हवा येऊ द्यानी जी प्रसिद्धी त्या सिनेमाला दिली आणि आपल्या झी आणि या सगळ्या आपल्या कुटुंबांनी, तेवढी मला नाही वाटत कुणी दिली. आणि शेवटी आपले रसिक प्रेक्षक, म्हणून आपण ते आता हे सगळे आपण इथे सेलिब्रेट करायला जमलोय ते त्यांच्यामुळे. आणि मी आणि प्रवीण सोबत असतो, त्यामुळं आम्हाला बाउन्सर मी त्याच्या अंगावर आधी पडायचेच, आता माझ्याही पडतात. कुणी एकमेकांना आवरायचं हेच असतो विषय तिकडे. गंमतशीर आहे सगळं. गेली 10-11 वर्ष 31 डिसेंबर म्हणजे प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस आणि पहिला दिवस हा मी, प्रवीण, अभिजित, श्रीपाद आणि महेश आगवणे आमचे ते मिस्टर युनिव्हर्स, आम्ही प्रत्येक वेळेला 31 डिसेंबरच्या रात्री प्रत्येक नवीन किल्ल्यावर जातो. आणि 1 तारखेला आम्ही तिकडेच असतो. खूप गोष्टी तुमच्या आयुष्यात 2019 मध्ये खतरनाक होत आणि हे 2019 तुमच्या सगळ्यांसाठी खतरनाक राहो यात शुभेच्छा. यस, आता येणार आहे दया यांच्याकडे. देवेंद्र, मुळशी पॅटर्नचा आपण खूप सिरियस बोललो होतो मागच्या वेळेला, पण किस्से काय काय घडले ते जरा ऐकायला आवडतील. अरे बापरे, मुळशी पॅटर्नचे किस्से म्हणजे डेंजर आहेत. आम्ही त्या फिल्ममध्ये 8 ते 9 दिवसाचा आमचा रनिंगचा सिक्वेन्स होता. त्याच्यामध्ये मी, पिट्या, ओम भूतकर आणि आमची टीम, म्हणजे जे रनिंगला असायचे ते सगळे गुंड, ते आम्ही 72 किलोमीटर 9 दिवसात पळालो होतो. बापरे. म्हणजे ऍक्शन म्हटला प्रवीण की इकडे नाही तिकडे नाही, हात पळतो जे रोडनी. पुणे शहरात आम्ही पळतोय. एक माणूस होता पुण्यात, आम्ही पळत असताना ह्याच्या मागे आम्ही हत्यारं घेऊन चाललोय, जोर जोरात पळतोय, आणि एक माणूस लिटरली असा मध्ये आला आमच्या. ओ, तुम्ही त्याला का मारताय? ह्यानी त्याला ढकलून दिला. म्हटलं अरे तू वेडा आहेस का, तू एवढ्या लोकांच्यात कुठे येतोय? तो म्हणतो तुम्ही त्याला का मारताय? कट झाला शॉट. आणि आम्ही त्याला म्हटलं अरे तू असा, लोक हत्यारं घेऊन पळतात आणि तू मध्ये येतोय? तर तो म्हटलं असं कसं, पण एखाद्याच्या मागे हत्यारं घेऊन लागलात, तुम्ही त्याला मारून टाकाल. म्हटलं हे शूटिंग चालू आहे. मग ह्यात आम्हाला कळलं की चांगली माणसं पण अजून आहे जे धाडस करतात. क्षितिज, आता तुझ्याकडे येणार आहे. तुमची जोडी आहे आणि ही जोडी महाराष्ट्राला खूप आवडली. काय सांगशील? 2018नं तुला काय दिलं, मुळशीनं तुला काय दिलं? त्या सिनेमाशी अशीच सगळी लोक निगडीत आहेत की ज्यांचा शेती हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की हा अखंड एक अख्खा अनुभव म्हणून खूप चांगला तयार झाला. पिट्या, दया आम्ही आधीपासून सगळे ओळखतोच. ओम आणि मी आधीपासून नाटक करतो सोबत, त्यामुळे मित्र आहोतच. त्यामुळे ती मैत्री केमिस्ट्रीसारखी वर्क झाली आणि लोक आता मित्र म्हणून ओळखतात. मला ही खूप चांगली गोष्ट घडली. वा 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 वा. तर पुन्हा एकदा या सगळ्या पाहुण्यांना, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देत आत्तापुरतं थांबणार आहोत. आपण भेटूयात पुढच्या भागात नवीन पाहुण्यांसह याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल.